एक नंबर क्लायमेट आहे. मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळा आलो ना त्यातलं सर्वात बेस्ट क्लायमेट मला आज दिसतंय. ऊन धुक्यात. सो हॅलो मंडळी, मी भरत चव्हाण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे बी ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आपण चाललो आहे पुन्हा एकदा कोंडेश्वरला. आणि त्या जेव्हा मी लास्ट टाईम गेलो तेव्हाच मी सांगितलं की मी पुन्हा एकदा येईन इथे. मी तेव्हाच बोललेलो की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि त्याप्रमाणे आता आपण चाललो आहे. सो प्लॅन तर असा होता की आम्ही सगळे जोड्याने चाललेलो, पण सकाळ झाली आणि माझी पहिली बायको तिने बोलली की काय बा माझा झोप कंप्लीट होत नाही आहे, सो तू जा. सो मी इथं एकटाच निघालो. बाकी जयेश दादा काय करत आहेत आणि वहिनी येते आणि त्यांचा अजून एक फ्रेंड आहे, ते कपल आहे, ते येत आहेत. सो चला आता टाईम चेक. हो स्पीड कर. काय झालं टाईम 5:36, 21 तारीख आहे सप्टेंबर. चलो. आणि रोड मी आता जास्त दाखवणार नाही, कारण की जर तुम्हाला हवं असेल की कसं जायचं काय जायचं तर मी लास्ट व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट दाखवलं आहे. त्यासाठी तुम्ही बघा वरती आय बटनला लिंक येते, ती चेक करू शकता. तुम्हाला एक्झॅक्ट रस्ता काय देते. मी आता जास्त रस्ता शूट नाही करणार, मेन आपण तिकडे जाऊन शूट करू. चला. अजून एक जे आपल्याला जॉईन करणार ते आपल्याला भेटणार आहे थेट पुढे शेवफाट्याला. बऱ्यापैकी लवकर निघालं आहे. 5:43 आम्ही इथे आहोत. खूप तिथे पोहोचेपर्यंत थोडंफार उजाडलं पाहिजे, आता काय उपयोग नाही. सो ह्या वेळेला सकाळी सकाळी पोचलं म्हणून हा राईड ओपन आहे. तर एकदा ट्रॅफिक सुरू झाल्यानंतर हा राईड बंद करून टाकतात. आणि आपल्या पुढे अरिनची आई. बाबा अरिन, तू पुढे जाऊन जेव्हा ब्लॉग बघशील तेव्हा बघ तुला कशी घरी सोडून यायची. सो आम्ही जस्ट शिवपाटा क्रॉस केला आहे आणि पुढे येऊन थांबलो आहे. सो हे आपण इथून निघालो आहे आणि आता हलका फुलका उजडायला लागलं आहे. सो बेटर आहे, म्हणजे तिथे पोचल्यानंतर आपल्याला काही इश्यू नाही होणार. 6:15 झाला आहे, टायमिंग सॉर्टेड आहे. सो हा फायनली मोस्ट अवेटेड पलावावाल्या ब्रिजवरनं चाललं, जो की ओपनिंग झाला आणि लगेच त्याचं काम पण करावं लागलं, पण फायनली ॲटलिस्ट चालू तरी झाला. 6:37 आणि आपण पोचलो प्रॉपर बदलापूर सिटीमध्ये. आणि इथून हार्डली अर्धा तास किंवा त्याहून पण कमी अंतर एवढंच बाकी आहे. सो हे पोचलो आहे आपण कोंडेश्वर असा रस्ता हा इथे, आणि हा लेफ्टला जो चालला आहे तो धनगर वॉटरफॉलकडचा रस्ता. आणि होपफुली ह्या वेळेला आपल्याला पाणी भरलेलं दिसेल डॅममध्ये. आणि क्लायमेट तर तुम्ही बघू शकता, एक नंबर झालं पूर्ण धुकं. आता बघू शकता जबरदस्त भरलेलं आहे आता. पण आणि चाललो आहे थेट पहिलं मंदिराकडे. जबरदस्त आहे धुक्यामध्ये सगळं. लास्ट टाइम आपण इथून गेलो वरती त्यावाल्या पॉईंटला, तर ह्यावेळेला पण आपण पहिलं मंदिराकडे जातो आहे. नंतर बघू कुठे जायचं ते. हा पण पॅच मस्त आहे. लेफ्ट साईडला आपल्या नदी तुम्हाला दिसतच नसेल. इथे बाजूने खरं नदी वाहते जी कोंडेश्वर धबधब्यामधून येते. आणि हे धुक्यामध्ये आता काही दिसत नाही आहे. वा, इथे पण आता एक मस्त व्ह्यू पॉईंट सारखं बनवलं आहे. बघू हे बघा, एक नंबर क्लायमेट आहे. मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळा आलो ना त्यातलं सर्वात बेस्ट क्लायमेट मला आज दिसतंय. पूर्ण धुक्यात.
भयानक आवाज काढतो. सो या इकडे मागे लागल्यात आपल्या बाईक्स आणि आता तुम्ही बघू शकता इकडचे मधले वॉटरफॉल पण चालू झालेत. असे खूपच सफासफ आलो काय तरी 7 वाजलेत एक्झॅक्ट आणि आता 7 वाजता इथे पोचलो आहे. पुन्हा एकदा मंदिराच्या आतल्या बाजूला म्हणजे मुख्य मंदिर बाजूला छोट्या छोट्या देवांच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या आणि हा बघा वॉटरफॉल यावेळेला तर जबरदस्त फोर्समध्ये. पोचलो कोंडेश्वरच्या इथे आणि आत्ता बघू शकता इथे बॅरिकेड लावलेत. आधी इथे बॅरिकेड वगैरे नसायचं, पूर्ण इथून जाता यायचं पूर्ण धबधबापर्यंत. सो हे निघालो कोंडेश्वरच्या इथून आणि आय थिंक आपण लास्ट टाईम ज्या स्पॉटला गेलो त्याच स्पॉटला आलो परत. जयेश दादा काय कर पुढे. ऑफ रोडिंगसारखा रस्ता आहे पण आहे चांगला आहे की चिखल नाही आहे, सुकलेलं आहे जे काय आहे ते. हां हां हाच रस्ता आहे, चढेल कसंही. नाही नाही तो पुढे जाऊन परत वाकडा आहे. इझिली आलो एकदम. आय थिंक हां आता टायर नवीन आहेत ना म्हणून तेवढा असा काय फरक जाणवला नाही. वाव स्ट्रेट डायरेक्ट धुक्यात. हो हो बरं सगळ्या साईडला नुसते चतुर उडतात. पुन्हा त्याच ठिकाणी माहिती कॅमेरामध्ये मला दिसतात की खूप जास्त चतुर उडतात इथे, खूप जास्त. पण आजूबाजूचा व्ह्यूज दिसत नाही, सगळं ब्लॉक आहे धुक्यामुळे. वेलकम टू जमीन. आणि आम्ही आता मारतो इथून कल्टी. पण थांबा अजून हे ड्रोन शॉट संपले नाहीत. आपण जो लास्ट टाईमच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी बोललो कोंडेश्वर डॅमच्या इथे तिथे उडवायचं आहे. चला तिथपर्यंत जाऊ आणि तिथे पुन्हा एकदा ड्रोन शॉटमध्ये भेटू. चला आता तो आधी हा ऑफ रोड कंप्लीट करूया. पण खरंच टायर चेंज केल्यानंतर जो फरक इतका क्लिअर जाणवतो आहे ना. आणि लास्ट टाईम मी ह्याच रोडवर आलेलो आणि आता देखील त्याच रोडवर आहे आणि तेव्हा जी गाडी घसरत होती आणि आता एकदम स्टेबल वाटते. No.
सरळच काढ सरळ काढ. सो ड्रोन आपण रिटर्न ठेवला नाही, इथे वहिन्याकडेच देऊन ठेवला. सो परत काढघाल करायची गरज नाही. सो पुन्हा एकदा वेलकम टू जमीन. आणि हा एवढ्या जबरदस्त लोकेशनवर जबरदस्त ड्रोन शॉट घेऊन झाले. आणि आत्ता तुम्ही बघू शकता थोडंफार धुकं कमी झालं आहे, पण अजूनही आहे. मला आता माहिती आहे कॅमेऱ्यात कितपत दिसतं आहे, पण मला तो समोरचा डोंगर पण एकदम क्लिअर नाही दिसत आहे, थोडा धुरकडं दिसतो आहे. सो चला आता निघू फटाफट. लवकर 10च्या आधी सगळ्यांना घरी पोचायचं आहे. 8:15 झालेत. सो टाईम चेक 9:07 झाले आहेत आणि आय थिंक मला अजून पोचायला मुरुडला अर्धा पाऊण तास लागेल. सो ही ओव्हरऑल राईड खूपसे झाले. जर तुम्हाला शॉर्ट राईड प्लॅन करायची आहे तर हा एक जबरदस्त ऑप्शन आहे. हार्डली अगदी मी सकाळी 5:30-6च्या आसपास निघालेलो आणि आता 10पर्यंत रिटर्न जातो, म्हणजे हार्डली 4 तास पुरे झाले तुम्हाला. पण जर तुम्ही सकाळी जाताय तर हेच, जर तुम्ही लेट निघताय तर तुम्हाला ट्रॅफिक लागू शकतो, तेवढाच वेळ पण वाढू शकतो. पण शॉर्टेड आहे, जवळच्या जवळ एक शॉर्ट राईडसाठी डेस्टिनेशन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त रोड नाही दाखवला. रोडसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर मागे मी जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये सर्व डिटेल्स सांगितले आहेत. आज फक्त मला दाखवायचं होतं की कोंडेश्वर आत्ता जो जायचा टायमिंग आहे तो परफेक्ट टाईम आहे. आणि आत्ता धरण वगैरे भरलं आहे आणि त्या धरणात आपण असं उतरू शकतो एका पर्टिक्युलर पॅचपर्यंतचं, जास्त नाही, जिथे आय थिंक कमरे एवढंच पाणी आहे. सो चला, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, आजचे ड्रोन शॉट्स आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, काही प्लेसविषयी डाऊट असेल तर तेही विचारा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.